आता एक मोठी बातमी। प्रहारचे नेते बच्चू कडू यांच्या आंदोलनाचा आज 7वा दिवस आहे। 7व्या दिवशी देखील बच्चू कडू आंदोलनावर ठाम आहेत। शुक्रवारी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बच्चू कडू यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत चर्चा केली। मात्र बच्चू कडू आणि बावनकुळेंमधील चर्चा फिसकटली आहे। त्यामुळे बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनावर ते अजूनही ठाम आहेत। दरम्यान आज कार्यकर्त्यांसोबत आणि पाठिंबा देणाऱ्या संघटनांसोबत चर्चा करून निर्णय घेऊ असं बच्चू कडू यांनी म्हटलंय। चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि बच्चू कडू यांची फोनवरून चर्चा करून दिली। कर्जमाफी संदर्भात समिती स्थापन करण्याची सरकारची भूमिका आहे, तर लेखी आश्वासनाशिवाय माघार नाही अशी भूमिका बच्चू कडू यांनी घेतली आहे। त्यामुळे आता आज बच्चू कडू काय निर्णय घेणार हे पाहावं लागणार आहे। माननीय मुख्यमंत्री साहेब यांच्यासोबत बोलणं झालं आणि आता बावनकुळे साहेबांसोबत पण चर्चा झाली। हा निर्णय तुमच्यासमोर ठेवतो। एक तर दिव्यांगाचं जे पेन्शन आहे 6,000 आपण मागणी केली आहे, त्या संदर्भात येत्या पुरवणी मागण्यामध्ये ते पेन्शन वाढवल्या जाईल, त्याची तरतूद केल्या जाईल, हे कबूल केलं दिव्यांगाच्या बाबतीत। आणि दुसरं असं का कर्जमाफीचे म्हणजे आपण सगळ्या 17 मागणीवर इथं आता चर्चा करू नये। बाकी 17 मागणीच्या बाबतीत बावनकुळेजी किंवा CM साहेब बैठक घेईल, ते पण त्यांनी सांगितलं आहे। कर्जमाफीच्या बाबतीत त्यांनी 2 दिवसात समिती तयार करून किती कर्ज कोणावर आहे, ते श्रीमंताचं कोणावर, टॅक्स इन्कम टॅक्स भरणारे किती आहे, काय आहे, सगळं हे समिती करून सगळी माहिती गोळा केल्या जाईल। आणि त्या समितीचा अहवाल आल्यानंतर